नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. BMC लिपिक कार्यकारी सहाय्यक, मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहाय्यक या 1846 जागांच्या पदभरती परीक्षा ज्या आहेत सध्या सुरू असून लेटेस्ट पॅटर्ननुसार नवीन जो पॅटर्न आहे, सध्या जे प्रश्न विचारले जात आहेत यानुसार 2023 आणि 2024च्या ज्या चालू घडामोडी आहेत, या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न जे आहेत सगळ्यात जास्त विचारले जात आहेत. तर यामध्ये पाहू शकता 2023 आणि 24च्या ज्या चालू घडामोडी आहेत, यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार आणि पुरस्कारांचे विजेते यावर आधारित प्रश्न जास्तीत जास्त येत आहेत. म्हणजे जे नुकतेच देण्यात आलेले जे पुरस्कार आहेत, ते पुरस्कारांचे विजेते याबद्दलचे प्रश्न येत आहेत. तर याबद्दल पाहू शकता प्रत्येक जे आहे शिफ्ट आहे, आता सध्या जे पेपर चालू आहेत, या प्रत्येक शिफ्टमध्ये 1 ते 2 प्रश्न अशा पद्धतीचे आहेत. 2023 आणि 24मध्ये देण्यात आलेले पुरस्कार आणि त्या पुरस्कारांचे विजेते अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. महत्त्वाचे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण कव्हर करूयात. परीक्षेला जाता जाता हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, हे वाचून जाणं, चेक करून जाणं आवश्यक आहे. कारण हे संभाव्य महत्त्वाचे प्रश्न असून यामधील काही प्रश्न येण्याची शक्यता आहे. पहिला प्रश्न पाहूयात. नुकतेच 2024मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? नुकतेच 2024मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर पाहू शकता 2024मध्ये 6 जे आहे व्यक्तींना, 6 जे नामांकित व्यक्ती आहेत, सन्माननीय व्यक्ती आहेत, यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रातील जे आहेत पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले, यामध्ये 6 व्यक्ती आहेत. पाहू शकता यांची नावं आहेत: अश्विन मेहता वैद्यकीय सेवासाठी, यानंतर दत्तात्रेय मायाळू कला क्षेत्रासाठी आहे, होर्मेसजी एन कामासाठी पाहू शकता साहित्य क्षेत्रासाठी आहे, साहित्य शिक्षण या क्षेत्रासाठी आहे, पत्रकारिता या क्षेत्रासाठी. यानंतर राम नाईक सार्वजनिक व्यवहार हा जो क्षेत्र आहे, या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. यानंतर प्यारेलाल शर्मा कला क्षेत्रासाठी हा जो पद्मभूषण पुरस्कार आहे, हा देण्यात आला. 6वं जे आहे पुरस्कार कुंदन व्यास यांना साहित्य क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. अशा पद्धतीने नुकतेच 2024मध्ये महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना जे आहे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दुसरा प्रश्न. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? जो आत्ताचा जो मेजर ध्यानचंद तो खेलरत्न पुरस्कार आहे, हॉकी या खेळासंदर्भातील जे मेजर ध्यानचंद आहेत, या मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर पाहू शकता चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या दोघांना जो आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जो आहे आत्ताचा, तो देण्यात आलेला आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार जो आहे, हा कोणाला देण्यात आला आहे? 2024 सालचा जो लता मंगेशकर पुरस्कार आहे, हा पाहू शकता अमिताभ बच्चन यांना त्यांच्या जे आहे ॲक्टिंग कारकिर्दीसाठी देण्यात आलेला आहे. 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार जो आहे, अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? महत्त्वाचा जो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा पुरस्कार कोणाला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पाहू शकता महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा प्रदीप महाजन यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रदीप महाजन हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. महत्त्वाचा IMP प्रश्न आहे टॉपिकवरचा. महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023चा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? कोणाला देण्यात आला? महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023चा उद्योगरत्न पुरस्कार जो आहे, हा रतन टाटा यांना देण्यात आला. दिवंगत रतन टाटा यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023चा उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. 6वा प्रश्न. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे 2023 हा कोणाला जाहीर करण्यात आला आहे? 58वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे 2023चा, तो कोणाला
देण्यात आला. कोणाला सन्मानित करण्यात आलं या पुरस्काराने? उत्तर पाहू शकता. दोघांना आहे पाहू शकता. गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांना जो आहे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे. 2023 सालचा. 7वा प्रश्न. जीवनरक्षा पदक हे जे आहे जीवनरक्षा पदक या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? जीवनरक्षा पदक हा जो पुरस्कार आहे हा देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पाहू शकता शशिकांत कुमार हे जे आहेत यांना जीवनरक्षा पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 8वा. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2024 साली जो महाराष्ट्र शासनाचा म्हणजे नुकताच महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? उत्तर आहे निखिल वाघ यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. बरोबर उत्तर पाहू शकता. पर्यायामध्ये येऊ शकतं. प्रश्न लक्षात ठेवू शकता. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? 2024 सालचा जो भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे, हा 2024चा भारतरत्न पुरस्कारामध्ये किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर पाहू शकता. एकूण 5 व्यक्तींना 2024 सालचा जो एकूण यामध्ये पाहू शकता 2024 मध्ये एकूण यामध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत? एकूण 5 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. 2023 पर्यंत 48 भारतरत्न पुरस्कार जे आहेत हे देण्यात आलेले होते आणि 2024 मध्ये 49वा जो आहे कर्पूरी ठाकूर यांना, 50वा जो आहे भारतरत्न जो पुरस्कार आहे हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना, 51वा जो आहे पी.व्ही. नरसिंह राव यांना, 52वा जो आहे भारतरत्न पुरस्कार चौधरी सिंग यांना, त्याचबरोबर 53वा भारतरत्न पुरस्कार एम.एस. स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे 2024 मध्ये एकूण 5 भारतरत्न पुरस्काराने 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2023 पर्यंत 48 भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले होते आणि 2024 अंतिमपर्यंत पाहू शकता 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही BMC मुंबई महानगरपालिका लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक पद भरतीची तयारी करत आहात. तर यासाठी TCS पॅटर्ननुसार आम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव संच तयार केला आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही जी TCS पॅटर्ननुसार ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत लेटेस्ट पॅटर्ननुसार त्या सोडवू शकता आणि चांगल्या पद्धतीने या भरती परीक्षेची तयारी करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10वा. सनातन शिरोमणी पुरस्कार जो आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? सनातन शिरोमणी पुरस्कार जो आहे पाहू शकता नरेंद्र मोदी यांना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 नुकताच देण्यात आलेला पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर पाहू शकता. शशिकांत उर्फ नाना मुळे हे जे आहेत यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न. मिस युनिव्हर्स 2023 हा जो किताब आहे हा कोणी जिंकला? मिस युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकला आहे? उत्तर पाहू शकता. शेनिस पॉलिओसेस यांनी जो मिस युनिव्हर्स 2023चा जो किताब आहे हा जिंकला आहे. पर्यायामध्ये याचा ऑप्शन आल्यानंतर तुमच्या तो लक्षात राहू शकतो. 13वा प्रश्न आहे. द ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला आहे? इटलीचा सर्वोच्च सन्मान आहे ऑर्डर ऑफ मेरिट. हा कोणत्या भारतीय नागरिकाला देण्यात आलेला आहे? तर पाहू शकता. उत्तर आहे कबीर बेदी यांना द ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14वा. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? राष्ट्रीय पुरस्कार जे देण्यात आलेले आहेत यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? पाहू शकता. राष्ट्रीय पुरस्कार 2023-24 मध्ये देण्यात आलेले आहेत. या विजेत्यांमध्ये एकूण 5
महाराष्ट्रातील शिक्षकांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 15वा. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू योजना सुरू केली आहे? चालू घडामोडींवर आधारित प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारद्वारे मुख्यमंत्री कामधेनू योजना सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे राजस्थान. राजस्थानमार्फत मुख्यमंत्री कामधेनू योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16वा. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 हा किताब कोणी जिंकला आहे? तर मिस युनिव्हर्स इंडिया 2024 हा जो किताब आहे रिया सिंग याने जिंकला आहे. यांना देण्यात आलेला आहे. मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब रिया सिंग. बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा. 2024 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर पाहू शकता 2024 पर्यंत प्रश्न या अगोदर आलेला होता. जे रामसर स्थळ आहे नवीन ॲड झालेली, जी नवीन नुकतीच ॲड झालेली 2024 मध्ये कोणकोणती रामसर स्थळे आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे 5 डिसेंबर 2024च्या दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला होता. तर प्रश्न पाहू शकता 2024 मध्ये भारतात 2024 पर्यंत भारतामध्ये एकूण 85 जे आहे रामसर स्थळे आहेत. यामध्ये नवीन ॲड करण्यात आलेली नवीन जी आहेत यामध्ये 84 आहे. नांजिरण्य पक्षी अभयारण्य तामिळनाडूचं आहे. त्याचबरोबर काजुवेली पक्षी अभयारण्य सुद्धा 83 आहे. अभयारण्य तामिळनाडूचं आहे. ही नवीन 83 आणि 84 जी आहे हे ॲड करण्यात आलेली आहेत. 84 आणि 85 जी आहेत ही नवीन ॲड करण्यात आलेली आहेत. म्हणजे एकूण 85 रामसर स्थळे 2024 पर्यंत भारतामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 18वा. महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नुकतीच नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून संजीव कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरोबर उत्तर संजीव कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20वा. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? चालू घडामोडींवर आधारित प्रश्न. विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती जी आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. शेवटचा प्रश्न 20वा प्रश्न पाहू शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नवीन प्रश्न आहे चालू घडामोडी अंतर्गत. याच महिन्यामध्ये जे आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून जय शहा जे आहेत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अगोदर BCCIचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने चालू घडामोडी जे आहेत लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक सध्याचा जो ट्रेंड आहे, लेटेस्ट पॅटर्न आहे, प्रश्न विचारले जात आहेत. तर या पद्धतीने 2 ते 3 प्रश्न जे आहेत महत्त्वाचे यांची तयारी केली जाऊ शकते. महत्त्वाचे प्रश्न आहेत. परीक्षेला जाता हे प्रश्न वाचून जाणं आवश्यक आहे. संभावित प्रश्न आहेत चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर भरती परीक्षांची तयारी करण्यासाठी आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सराव प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा. त्याचबरोबर महत्त्वाचे अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.